सह्याद्री ही फक्त पर्वतरांग नाही, हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा, श्रद्धेचा आणि पराक्रमाचा जिवंत वारसा आहे. प्रत्येक गड, प्रत्येक मंदिर, प्रत्येक पाऊल एक नवीन कथा सांगते. नमस्कार मित्रांनो, मी सदन मोरे. मी आणि माझे सहकारी आज निघालो आहोत चंडेश्वरावरील मारुतीरायाचे दर्शन करण्यासाठी. आज आपण जाणून घेणार आहोत चंडेश्वराचा इतिहास, मंदिराचे महत्त्व आणि या प्रवासातील अविस्मरणीय अनुभव. चंडेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यात सातारा शहराजवळील चंडेश्वर डोंगरावर आहे. हे श्री हनुमान मंदिर आणि निसर्गरम्य ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. चंडेश्वरवर जाण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग सातारा शहरातून पाडळी, चंडेश्वर फाटा आणि मंदिराचा पायथा व येथून पायऱ्यांनी किंवा ट्रेक मार्गाने मंदिरात जाता येते. दुसरा मार्ग जांब या गावातून जातो. आज आम्ही लोणंदहून वाटार स्टेशन, सातारा कोरेगाव रस्त्यावरून जांब या गावातून पायथ्यापर्यंत आलेलो आहे. जांब मार्गे डोंगराच्या पायथ्याशी पार्किंगची फार मोठी जागा आहे. या ठिकाणी आम्ही आमची बस पार्क केलेली आहे व आम्ही या पायऱ्यांनी आता चंडेश्वराकडे निघालेलो आहोत. या पायऱ्या जवळजवळ 600 ते 650 पायऱ्या आहेत. या पायऱ्या निम्म्यापर्यंत असून त्यानंतर ट्रेक मार्गाने आपणास मंदिरापर्यंत जावे लागते. आज आम्ही या मार्गावर हिरवाई, धुके आणि निसर्ग सौंदर्य पाहत आहोत. यामुळे ट्रेकचा अतिशय सुंदर अनुभव घेत आम्ही मंदिराकडे निघालो आहोत. वाटेतून दिसणारे आजूबाजूचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. या ठिकाणी धुक्याने संपूर्ण परिसर वेढलेला आहे. हे दृश्य स्वर्गीय वाटते. चंडेश्वराविषयी अशी लोकश्रद्धा आहे की लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर वैद्य सुषेण यांनी संजीवनी वनस्पती आणण्यास सांगितली. हनुमानजी हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर गेले. त्या ठिकाणी कोणती वनस्पती संजीवनी आहे हे न ओळखता आल्यामुळे त्यांनी संपूर्ण पर्वताचा भाग उचलला. तो पर्वत रणभूमीवर श्रीलंकेजवळ आणला. संजीवनी मिळाल्यावर लक्ष्मण बरे झाले. यानंतर हनुमानजींनी तो पर्वत पुन्हा हिमालयात त्याच्या मूळ जागी नेऊन ठेवला. पर्वत नेताना त्याचे काही तुकडे खाली पडले. यातूनच चंडेश्वर निर्माण झाला. मंदिराजवळ पोहोचण्यापूर्वी आपणास वाटेत हे समाधी मंदिर लागते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हे चंडेश्वरचे हनुमान मंदिर. येथे येणारे भक्त शांत वातावरणात दर्शन घेतात आणि मनशांतीचा अनुभव घेतात. मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य आहे. डोंगरावरून दिसणारे दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या, भाविकाच्या मनात कायमचे घर करून जाते. मंदिराच्या आवारामध्ये समोरच्या आजूबाजूच्या भिंतीवर अनेक देवदेवतांची छोटी मोठी मंदिरे असून भिंतींवरती रामायण तसेच संत महात्मे यांची चित्रे रेखाटली आहेत.
जरंडेश्वर प्राचीन देवस्थान असून येथे असणारी हीच स्वयंभू हनुमानांची मूर्ती. मंदिराच्या पाठीमागे असणारी श्री जरंडेश्वर दास मारुती मूर्ती. हे जरंडेश्वरवरील राम मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम रेखीव दगडी बांधकामात असून आतमध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहे. राम मंदिराच्या बाजूला अन्नपूर्णा देवीचे मंदिर आपण पाहत आहोत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस दिसणारे निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पहा. मंदिरापासून पाठीमागे शेवटी श्री समर्थ स्थापित गुहा असा दिशादर्शक फलक दिसतो. स्थानिक परंपरेनुसार या गुहेत समर्थ रामदास स्वामींनी तपश्चर्या केली होती अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जरंडेश्वर हे समर्थ परंपरेशीही जोडलेले एक महत्त्वाचे आध्यात्मिक स्थळ मानले जाते. ज्यावेळी समर्थ रामदास या ठिकाणी येत त्यावेळी या ठिकाणी ते तपश्चर्या करत असत. हा मंदिराच्या पाठीमागे असणारा चुन्याचा गाणा व गोटी दगड. मंदिर परिसरात श्री समर्थ रामदास स्वामींचा पुतळा पाहावयास मिळतो. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु मानले जातात. त्यांनी महाराष्ट्रात अनेक मारुती मंदिर स्थापना केली आणि बल व भक्ती व राष्ट्रधर्माचा संदेश दिला. मंदिराच्या परिसरातून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, धुक्याने भरलेल्या दऱ्या आणि प्रसन्न वातावरण हे या ठिकाणाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. जर तुम्ही सातारा जिल्ह्यात
फिरायला येणार असाल तर चंडेश्वर हनुमान मंदिराला नक्की भेट द्या. श्रद्धा, निसर्ग आणि शांततेचा हा अनुभव तुमच्या कायम स्मरणात राहील. Greeted by some folks I've never seen before. This time I smile different. Maybe I'll take a page from the sun and its lovely yellow rays. I'm fine to be the one shining. And when it feels like it's closing in at a distance, strength, love, and play as a form of resistance. Take a cue from those who know what they've been here before to guide through to find the truth. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र बोर्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या गडकिल्ल्याच्या आणि नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. जय हनुमान, जय महाराष्ट्र.